स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हे असल्या थराला गेलाय सौरभ आता। गलिच्छ फोन, घाणेरडे आरोप, एक एक डिवोर्स मिळवण्यासाठी हे सगळं चाललंय त्याचं। माझा विश्वासच बसत नाही। असं म्हणतात ना, प्रत्येक माणसामध्ये एक पशु दडलेला असतो आणि संधी मिळाली की तो बरोबर बाहेर येतो। त्याचा पुरेपूर अनुभव घेते मी। पण त्याला काय वाटलं, या सगळ्यांनी घाबरून मी निघून जाईन इथनं, डिवोर्स देईन त्याला। निखिल, तुला समजत नाही अरे, माझ्यावर बदफैलीपणाचा आरोप करतोय तो। माझ्यावर असे गलिच्छ आरोप, माझ्यावर अनिष्ट आणि माझे संबंध आहेत असं म्हणतोय तो। तुझ्या आणि माझ्या मैत्रीचा वाईट अर्थ काढतोय। अरे, एका माणसाला दुसऱ्या माणसाबद्दल सहानुभूती वाटूच शकत नाही का? कुठल्याही स्त्री आणि पुरुषामध्ये दुसरं कोणतं नातं असूच शकत नाही का? पण हे त्यांना कोण समजून सांगणार? कारण मैत्री या नात्याचा अर्थ त्यांना समजूच शकत नाही, तेवढी कुवत नाहीच आहे त्यांच्यामध्ये। एखादी स्त्री परपुरुषाला भेटली म्हणजे तो व्यभिचार, परपुरुषाशी बोलली की तो बदफैलीपणा। अरे, शब्दामध्ये विकार आणि स्पर्शामध्ये त्यांना फक्त वासना दिसते। अशा माणसांना नात्याचा अर्थ काय समजून सांगणार? अवंतिका, काम डाऊन, शांत हो। काय करतोयस तू हे? मी इतका वेळ काय सांगते, तुला समजत नाहीये का? अरे, सौरभच्या शब्दात सांगायचं तर या सगळ्या प्रकारात रडण्यासाठी तुझा खांदा शोधलाय मी। आपलं प्रकरण चालू आहे, मजा मारते मी तुझ्याजवळ आणि अनिश बरोबर सुद्धा। फॉर गॉड सेक अवंतिका, बस। काय भयंकर बोलतेस तू? भयंकर? याही पेक्षा भयंकर आरोप केलेत त्यांनी माझ्यावर। अगं, हे सगळं ते मुद्दाम करतायत अवंतिका। तू काय आहेस, कशी आहेस, या लोकांना माहिती नाहीये का? पण काही करून तू ओव्हर रिॲक्ट व्हावंस, चिडावंस, ओरडावंस, वस्तूंची तोडफोड करावीस, म्हणजे या लोकांना तुला कोर्टात स्किझोफ्रेनिक सिद्ध करता येईल, हा या मंडळींचा उद्देश आहे। अगं, आणि असं वागून उलट तू त्यांना मदतच करतेस। अवंतिका, हे बघ, आता तुला खूप शांतपणे वागायला हवं। हे असं हळवून नाही चालणार। तुझं असं रिॲक्ट होणं स्वाभाविक आहे। आय नो, इट्स क्वाईट नॅचरल। अगं, पण तुझ्या या अशा वागण्यानं त्यांना दया येणार नाहीये किंवा पश्चातापही होणार नाहीये किंवा तुझं निर्दोषत्व अजिबातच सिद्ध होणार नाही। मग त्यांच्या अशा वागण्याला आपण भीक का म्हणून घालायची? ते लोक तुला कोर्टात स्किझोफ्रेनिक कसं सिद्ध करतात ते बघतोच ना मी। तू एक लक्षात ठेव, तुला कोर्टात न्याय मिळेपर्यंत मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे। कुणाला आपल्याबद्दल काहीही वाटो, कुणी आपल्याबद्दल काहीही बोलो, अगं पण जेव्हा आपल्याला माहितीये की आपल्यात फक्त मैत्रीचं नातं आहे, मग आपण इतरांची चिंता करायचीच कशाला? थँक्स निखिल, थँक यू व्हेरी मच।
निधि, पुत्र ये क्या पागलपन है? रखो फोन। देखिए ना मम्मी जी, अनीश का फोन अब तक नहीं आया। कब से वेट कर रही हूँ। मुझे बहुत डर लग रहा है। अरे बिझी होगा कहीं पर वो। मम्मी जी, आजकाल मला खूप भीती वाटते, खूप अनइझी वाटतं मला। देखो बेटा, प्रेग्नन्सी मध्ये असंच होतं। मन शांत ठेव। नहीं तो ऐसा करना, कल से तू मेरे साथ गुरुद्वारे चल, वहां तुम्हें बहुत अच्छा लगेगा। हाँ मम्मी जी, मेरा भी बहुत मन कर रहा है। अनीश येईल माझ्या बरोबर? अनीश नाही जात। हॅलो अनीश, तुझ्या फोनची कधीपासून वाट बघत होते मी। खूप काळजी वाटत होती मला। कधी येतोयस तू? अवंतिकाला भेटलास? हाऊ इज शी? अनीश, तिलाच जर काय त्रास होत असेल तर तू इकडे निघून ये। लेकिन उसके पिताजी भी नहीं है ना वहां? ओके अनीश, सकाळीच निघून ये। रात्रीचा प्रवास करू नकोस, ओके? बाय। मम्मी जी, अवंतिका के साथ बहुत बुरा हो रहा है। सचमुच इतना सब सहने के लिए बहुत हिम्मत चाहिए। मुझसे ये सब नहीं होता था। पुत्र, वक्त आन पड़ता है ना तो हिम्मत अपने आप आ जाती है। और अवंतिका वैसे भी हिम्मत वाली है। बुटीकचं काम कसं चाललंय अश्विनी? फर्स्ट क्लास मम्मा। गुड। ज्यूस? तुमच्यासाठी आज मुद्दाम चीज सँडविचेस करायला सांगितलेत ललिताला फॉर ब्रेकफास्ट। खूप आवडतात ना तुम्हाला ते? थँक्यू मम्मा। अभिला पण खूप आवडतात। हो, आमच्या लक्षातच नाही, पण आहे कुठे अभि? येतोय येतोय। ललिता, ब्रेकफास्ट दे। ललिता, त्यांना सांग उद्यापासून या घरचा नाश्ता आणि जेवण त्यांना मिळणार नाही। मामा काय बोलताय तुम्ही? आम्ही बरोबर बोलतोय अभिषेक। इतका स्वाभिमान असेल तर या घरचं अन्न का खावं त्यांनी? या घरातलं अन्नच काय, पाण्याचा एक थेंब सुद्धा प्यायची माझी इच्छा नाही। पण माझा घटस्फोट होईपर्यंत माझा आणि माझ्या मुलांचा सर्व खर्च करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि माझा हक्क आहे तो। अवी, अवी अगं असं बोलायची गरज होती का मग? बरोबर बोललो आम्ही अभिषेक। आमच्याच घरचं अन्न खाऊन पदोपदी आमचाच अपमान करणाऱ्या या मुलीबद्दल आम्हाला अजिबात सहानुभूती नाही। अभी तो खाऊन घे ना।
मयू, ए मयू, काय बाबा? हा फोटो. या फ्रेम मध्ये तू आईचा फोटो लावणार होतीस ना? आईचाच तो फोटो लावलाय. ए बाबा, तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना? मयुरी. बाबा, हे खरं शक्य आहे? वेडी आहेस तू. हा, चला आता मला ऑफिसला जायला खरंच उशीर होतोय. हा, उठा. हॅलो. आई, बाबा गेलेत का ग? नाही अगं, उद्या जाणार आहेत. माझं एक काम होतं त्यांच्याकडे. अगं काय झालं? आई, मला प्रमोशन मिळते. काय? मग आनंदाची बातमी आहे की प्रॉब्लेम कसला? अगं, मला मुंबईला ट्रान्सफरवर प्रमोशन मिळते. काय? हो ना, 1-1.5 वर्ष तरी. अगं बाई, कसं कसं जमणार मग तुला? तेच कळत नाही अगं. मी अविशी बोलले, तो म्हणतो जाऊ नको म्हणून. आई, तू बाबांशी बोल ना ग, ते सांगतील बरोबर काय ते. नाही, ते बरोबर सांगतीलच ग तुला. पण काय सानिका, हा तुझा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुलाच काय ते ठरवायला हवं. हे बघ, आम्ही तुला योग्य ती सगळी मदत करू, सल्ला देऊ, पण शेवटी हा प्रॉब्लेम तुला फेस करायचा आहे ना. तुला झेपणार आहे का? तू दूर राहू शकणार आहेस का तनयापासून, सांग बरं. हो ग, अभि पण तेच म्हणाला. बरं ठीक आहे, मी करू नंतर फोन. हे बघ, शांतपणे विचार करून काय तो निर्णय घे. हो आई, पण बाबा आल्यावर त्यांना फोन करायला सांगशील मला? हो, सांगते. चल ठेवते. Nikhil, I think I should talk to Avantika. Why not? मी तुम्हाला तिचा नंबर देऊ का? नाही नाही नाही, प्रत्यक्ष भेटून या अशा गोष्टी फोनवर बोलता येत नाही. तिला भेटून मला तिला काही सांगायचं आहे. ठीक आहे दादा, तिला भेटून तुम्ही तिच्याशी बोला ना. मी जाईन तिथं. तुम्ही तिथं जाणार? हो, आता इतक्या दिवसात गेलो नाही, पण या मुलीसाठी मात्र मी जाणार. आय मस्ट गो. आय थिंक निखिल, हे सगळं आपल्याच घरात घडलं असून देखील मला त्या मुलीविषयी सहानुभूती का वाटते, तिला सपोर्ट करावं असं का वाटतं? उत्तर सोपं आहे दादा, सत्सद विवेक बुद्धीनं. नाही निखिल, नुसती सत्सद्विवेक बुद्धी नाही, मन देखील. काही माणसं अशी असतात की ती आपल्याला पहिल्याच भेटीत आपलंसं करून टाकतात. अवंतिकाचंही तसंच आहे. आता मला मुलगी नाहीये, नाही, पण ती असती ना तर ती अवंतिका सारखीच असती, निश्चित. हा, सो आय मस्ट गो अँड सी हर.
अरे मिलिंद, एवढ्या लवकर घरी आलात? मग मला सांगायचं तरी. मी पण आत्ताच आले ऑफिस मधनं घरी. काय आहे, उगाच उभी राहिले मी त्या बसच्या रांगेत. चला आता आपण कुठेतरी काय झालंय मिलिंद? चेहरा का असा पडलाय तुमचा? नाही, काही नाही. काही नाही. कसं, बरं वाटत नाहीये का मिलिंद? ऑफिस मध्ये काही घडलंय का? सांगा ना, काहीतरी बोला प्लीज. ऑफिसने मला आजपासून सुट्टीवर पाठवलंय. काय? सुट्टीवर? हो, मलाही कळत नाहीये. खरं तर ऑफिसमध्ये एवढं काम आहे आणि अशा वेळी मला सुट्टीवर कसं पाठवलं. पण तुम्ही मोहनेश सरांशी बोललात का? तो मुंबईला गेलाय आणि माझा फोन घेत नाही. किती दिवसांच्या सुट्टीवर पाठवलंय? इनडेफिनेट पिरियडसाठी. पण काही स्पष्टीकरण नाही, काही सांगितलं नाही. मला तर काहीच कळत नाहीये. मिलिंद, मला वाटतं तुम्ही उगीच टेन्शन घेताय. तसं काही नसेल, रिलॅक्स. पण मोहनीश काहीच कसं बोलला नाही, किंवा हे मला असं सुट्टीवर पाठवणार याबद्दल सुद्धा काही बोलला नाही. पण कसं शक्य आहे? अगं, खरं तर ऑफिसमध्ये एक स्पेशल पोस्ट क्रिएट करणार होते आणि त्यासाठी माझ्या नावाची चर्चा सुरू होती. मी विचार केला होता की सगळं फायनल झाल्यानंतर तुला सांगावं, पण झालं भलतंच. आता हा मोहनीशशी बोलल्याशिवाय काही क्लिअर सुद्धा होणार नाही. मग मोहनीशना फोन करा ना तुम्ही. अगं, मी सतत प्रयत्न करतोय. परत एकदा ट्राय करा ना. तुम्ही शांत व्हा, बघूया. मी चहा टाकते. उगाच टेन्शन घेताय तुम्ही. हॅलो म्हात्रे साहेब, मी तुम्हाला आज ऑफिसमध्ये फोन लावत होते. तुम्ही नव्हतात का ऑफिसमध्ये? कधी? दुपारी 2च्या दरम्यान. मी कोर्टात गेलो होतो. कोर्टात? पण मी तर तुम्हाला आमच्या ऑफिसपाशी बघितलं. नाही, म्हणजे मी तिकडेही गेलो होतो एकाला भेटायला. कुणाला? सौरभ जागीरदारांना? हो, नाही, तिकडे गेलो होतो मी भेटायला, पण दुसऱ्या क्लायंटला. तिथे मला अमोल राजाध्यक्ष वकील भेटले. ते एका दुसऱ्या केससाठी डिस्कस करत होते. व्हेरी इंटरेस्टिंग केस लढवत आहेत ते. त्यासाठी त्यांना माझा ॲडवाईस हवा होता. काय आहे की जरी ह्या केसमध्ये आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढत असलो तरी एकमेकांचे शत्रू नाही आम्ही कायमचं तोंड न बघण्या इतके. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. पण नाही, तुम्हाला संशय येणं साहजिकच आहे. पण संशय मनातून काढून टाका. तुमचे मिस्टर बरोबर होते, हा केवळ योगायोग होता. नाही, आय एम सॉरी. आय वॉज लिटल टेन्स्ड. नाही, तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाहीये. बी अश्युअर. सॉरी म्हात्रे साहेब. नाही, दॅट्स ओके. नाही, पण मला लवकरात लवकर सांगा की केसच्या दृष्टीनं तुम्ही कुठले साक्षी पुरावे सादर करताय? मी तुम्हाला फोन करते उद्या सकाळी. ओके. नाही, पण तुमचा संशय मिटला ना? हो हो हो. बोलूया आपण नंतर. काय झालंय काय मला? माझा स्वभाव असा संशयी का झालाय? सारखे असेच अनुभव आल्यामुळे. पण म्हात्रे म्हणाले तसंही घडू शकतंच ना. मी पाहिलं तो निव्वळ योगायोगही असू शकतो.
वेडी